नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ग्रामसेवक, आरोग्यसेवक व इतर सरळ सेवा भरतीच्या दृष्टीने तयारी करत असाल तर IBPS कंपनी ही परीक्षा घेणार असून या परीक्षेच्या दृष्टीने इंग्लिशमधील पॅरेग्राफ जो की पॅसेज म्हणजेच उतारा कसा सोडवायचा याबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रथम आपण इंग्लिशचा पॅराग्राफ सोडवताना म्हणजे उतारा सोडवताना पूर्ण उतारा वाचून घ्यायचा आहे. आपण उतार्यावरील प्रश्न जो उतारा दिलेला आहे तो कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले 5 प्रश्न म्हणजे पॅराग्राफ वाचून त्याचे आकलन करून 5 मिनिटाच्या आत आपल्याला हे 5ही प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. त्या दृष्टीने आपण तयारी करायची आहे. त्यामुळे आपल्याला फास्टमध्ये पॅराग्राफ वाचून घ्यायचा आहे आणि तो अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. चला मग बघूया आजच्या सेशनमध्ये या पॅराग्राफवरील प्रश्न. तर आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे आणि प्रश्न कसा आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड देन आन्सर द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स गिवन बिलो. पॅराग्राफ वाचवायचा आहे आणि त्याखाली दिलेले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. चला मग वाचून घेऊया आणि आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात पॅराग्राफमध्ये ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात अशी शक्यता आपल्याला वाटते तर आपल्याला महत्त्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे आहे. पॅराग्राफ वाचून घेऊया. इन द हार्ट ऑफ बस्टलिंग सिटी देअर स्टूड अन ओल्ड बुक स्टोअर नेम्ड विस्परिंग पेजेस. Its shelves were lined with books of all shapes and sizes, each containing stories waiting to be discovered. One rainy afternoon, young Emily stumbled upon the store while seeking shelter from the downpour. As she roamed through aisles, she noticed a dusty old tome hidden behind a row of newer releases. Curiosity getting the better of her, Emily reached out and pulled the book from its hiding place. Its cover was worn, and its pages seemed to be whisper secrets of time long past. Intrigued, Emily opened the book and found herself transported to a world where magic and mystery intertwined. अशा पद्धतीने आपल्याला छोटासा पॅराग्राफ परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे. तोही स्टोरी बेसच असणार आहे, कळायला एकदम सोपा असणार आहे. त्याचे काही मराठीत भाषांतर आपल्याला बघायचे असेल तर पुढील पेजवर दिलेले आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. चला मग आपण प्रश्नांकडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ बुक स्टोअर इमिली फाउंड. इमिलीला सापडलेल्या पुस्तकाच्या दुकानाचे नाव काय होते. आपल्याला प्रश्न इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तेथे बघायला मिळणार नाहीत. हे मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी ट्रान्सलेट करून घेतलेले आहे. चला मग पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ बुक स्टोअर इमिली फाउंड. इमिलीला भेटलेल्या बुक स्टोअरचे नाव काय होते तर विस्परिंग पेजेस असं पुस्तकाच्या दुकानाचं नाव होतं. म्हणजे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी विस्परिंग पेजेस हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. व्हॉट डीड इमिली फाइंड बिहाइंड अ रो ऑफ न्यूअर रिलीजेस. इमिलीला नवीन प्रकाशनाच्या पंक्तीत काय सापडले. तर काय सापडले, अ डस्टी ओल्ड टोम आहे, मिस्टेरियस की आहे की शायनी अम्युलेट आहे की मॅजिकल बुक आहे की हिडन डोअरवे आहे. मित्रांनो, आपण जर पॅराग्राफ मन लावून वाचला असेल तर आपल्याला दुसरे ऑप्शन बघायचीही गरज नाही. याचं उत्तर काय असणार आहे तुम्हाला येत असेल तर कमेंट करून सांगू शकता. पण मी पॅसेज वाचलेला आहे त्यामुळे मला याचे उत्तर माहिती आहे, म्हणजेच याचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए अ डस्टी ओल्ड टोम. तर काय म्हणलेलं आहे, व्हॉट डीड इमिली फाइंड बिहाइंड अ रो ऑफ न्यूअर रिलीजेस. तर आपण पॅराग्राफवर जाऊन बघूया. इथं दिलेलं आहे, ॲज शी रोम्ड थ्रू एसल्स शी नोटिस्ड अ डस्टी ओल्ड टोम हिडन बिहाइंड अ रो ऑफ न्यूअर रिलीजेस. या ठिकाणी आपल्याला ते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे, ते आहे अ डस्टी ओल्ड टोम. म्हणजे आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे अ डस्टी ओल्ड टोम. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया.
What was the weather like when Emily found the bookstore? इमिलीला पुस्तकांचे दुकान सापडले तेव्हा हवामान कसे होते? सनी होते, स्नोई होते, रेनी होते, विंडी होते की फॉगी होते? आपण पॅरेग्राफ वाचलेला आहे, त्यामुळे आपल्याला पॅरेग्राफकडे जायची पण गरज नाही. याचं उत्तर आपल्याला सापडलेलं आहे रेनी. पाऊस येत होता, त्यामुळे ती पावसापासून बचाव करण्यासाठी इमिली दुकानाकडे गेलेली होती, त्यामुळे तिला ते दुकान सापडलेले होते. आपण पॅरेग्राफ मध्ये जर बघितले तर या ठिकाणी आपल्याला दिसेल, ऑन रेनी आफ्टरनून यंग इमिली स्टम्प्ड अपॉन द स्टोअर व्हाईल सीकिंग शेल्टर. या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे. रेनी आफ्टरनून होती ती. व्हॉट डीड इमिली फील व्हेन शी ओपन द बुक? व्हॉट डीड इमिली फील व्हेन शी ओपन द बुक? इमिलीने पुस्तक उघडले तेव्हा तिला काय वाटले? मग याचे ऑप्शन आहेत फिअर, एक्साइटमेंट, कन्फ्युजन, बोर्डम की सॅडनेस. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पॅरेग्राफ कळाल्यानंतर भेटणार आहे. आपल्याला पॅरेग्राफ मध्ये कुठेही या प्रश्नाचं उत्तर भेटणार नाही. पॅरेग्राफचे जेव्हा म्हणजे उतार्याचे आकलन आपल्याला जेव्हा होईल तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तर याचं उत्तर आहे, आपण कुठलीही गोष्ट एकदम पहिल्यांदा उघडतो, मग त्या गोष्टीची काय असते आपल्याला, तर ती असते एक्साइटमेंट. तर आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे एक्साइटमेंट. व्हॉट डीड इमिली फील व्हेन शी ओपन द बुक? तर याचं उत्तर आहे एक्साइटमेंट झाली तिला. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट वर्ड डीड द इमिली फाइंड हरसेल्फ ट्रान्सपोर्टेड टू? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे कळेल का? तर ऑप्शन दिलेले आहेत, अ वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी, अ वर्ल्ड ऑफ डायनासोर्स, अ वर्ल्ड ऑफ मॅजिक अँड मिस्ट्री, अ वर्ल्ड ऑफ सुपर हिरोज, अ वर्ल्ड ऑफ एलियन्स. तर प्रश्न काय आहे, इमिलीने स्वतःला कोणत्या जगात नेले? पुस्तक उघडल्यानंतर इमिली कुठे पोहोचली? तर याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, अ वर्ल्ड ऑफ मॅजिक अँड मिस्ट्री. तर हे कुठं सापडलं आपल्याला? या प्रश्नाचं उत्तर पॅरेग्राफच्या एकदम शेवटी. इमिली ओपन द बुक अँड फाउंड हरसेल्फ ट्रान्सपोर्टेड टू अ वर्ल्ड ऑफ मॅजिक अँड मिस्ट्री. या ठिकाणी आपल्याला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलवर दररोज इंग्लिश विषयाचे सेशन घेणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशाच नवनवीन कंटेंटच्या PDF साठी ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.